आँखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई। जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई। ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की नहर है, खो न जाए ये तारे ज़मीन पर। दृष्टीने खूप छान आहे। मुलांना आजकाल व्हिज्युअल इफेक्ट्स बघायची जास्त सवय लागलेली आहे। दे डोंट वांट टू रीड द बुक्स, म्हणजे पुस्तक वाचणं खूप त्यांना कंटाळा वाटतं, पण टीव्हीवरच्या ऍड्स पाठ असतात त्यांना, तर जेवढं ते व्हिज्युअली बघतात तेवढं त्यांना ते बघून जास्त लवकर ग्रहण होत असतं, लवकर त्यांची आकलन शक्ती वाढते। तर हे बघायचं आणि त्याच्या मागे बोलायचं, ह्यानी पाठांतर पण वाढतं, कंटिन्यू काहीतरी वेगळं त्यांच्या समोर येतंय। नेहमीचे त्यांचे चार्ट्स किंवा तरंगचित्र हे बघण्यापेक्षा वेगळं साहित्य त्यांच्या डोळ्यासमोर येते, तर खूप उपयुक्त होणारी वस्तू आहे। शैक्षणिक साहित्य म्हणून जे काही हे तयार केलेलं आहे हे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही शिकवायला खूप सोपं झालेलं आहे। फळा खडू सोडून आता मुलांना वेगळं साहित्य आता त्यांच्या समोर आलेलं आहे।